आज रात्री आपण पार्टी करायची का? नाही रे बाबा, आपल्याला तर नाही करायची आहे पार्टी. तुझ्या आजीचा मार आतापर्यंत मी विसरलो नाहीये. अरे माझी आजी का शेतात येणार आहे का आपल्यावाल्या? तुझ्या आजीचा काही भरोसा नाहीये बाबा. तुझी आजी आपली स्कूटर घेऊन कुठेही येऊ शकते. तू काही टेन्शन नको घेऊ गण्या, मी सर्व सांभाळतो बरोबर. नाच तू काही जाणू नको. सर्व अरेंजमेंट मी करतो चांगल्या रीतीनं. मटण आणण्यापासून मटण बनवण्यापर्यंत मी सर्व काही बरोबर करतो. ठीक आहे म्हणे भाऊ. ठीक आहे, मग रात्री ये तू मग शेतावर. तिथंच मग मी सर्व अरेंजमेंट करून ठेवतो आपल्या पार्टीची. मी तुले का सांगायला लागते? तुले जिथं फुकटचं भेटते तिथं तू जातेस राहुल्या. मला फुकटचं खाता म्हणता का? थांबा, आता तुमची पार्टी कशी खराब करतो ना. थांबा. चल मग भेटू आपण रात्री. हो ठीक आहे म्हणे भाऊ. चंदा, झाली ना सर्व तयारी? माझे मित्र येतच असं आता जेवाले. हो सर्व तयारी झाली आहे. भाजी पण झाला, भात झाला, अंडे उकळून ठेवले, सलाद कापलाय. फक्त पोळ्या तेवढ्या केल्या नाही. चालन चालन, काही हरकत नाही. आजी झोपली होती ना? आजीने का सांगितलं तू ना कुठं जात आहे? मी ना सांगितलं यांच्या मित्राकडे जेवायला बोलवलंय, तिथं चाललो आहे. चांगलं झालं. मान्या भाऊ आम्ही आलो. ये गाण्या बस. सगळा स्वयंपाक रेडी केला वाटते वहिनीनं. मग माई बायको हुशारच आहे. आजीले मग का सांगितलं म्हणे भाऊ तुम्ही ना? बाहेर मित्राकडे जेवण करायला जातो असं सांगितलंय आम्ही लोकांना. आजी जागी असेल का मग आता? नाही भाऊजी, मी आजीले जेवण देऊन आली आहे. झोपली पण असेल आता आजी. हे चांगलं केलं वहिनी तुम्ही. अरे बापरे आजी, एवढी आठवण येऊन राहिली का रे माने भाऊ तुला आजीची? आजी आजी करून राहिला. अपेच्या माग पाय आजी. अरे देवा, आजी आहे. आज स्कूटरवर नाही आले आजी? ए कार्टून, मी स्कूटरवर येईन नाही तर कायच्यावर पण येईन. तुला का करावं लागते ना? तू पुन्हा पार्टी करून राहिला आमच्या शेतामध्ये. आजी मी नाही करत होतो पार्टी. हे तर मन्या भाऊनं बोलवलं मले. ए मन्या भाऊ पाय ना रे आजी. मी रोजच पाहतो तिले, रोज मार पण खातो. आज तू का तिचा मार? ना मन्या तू पण मस्त पार्टी करून राहिला. करशील पुन्हा पार्टी? सांग. नाही आजी, नाही करणार पार्टी. इकडे हो तू थोडासा. त्या चंदा सोबतही बोलतो. इकडे पार्टीचं मस्त सर्व करून द्यायला आली ते ना माझ्यासोबत खोटं बोलून आली. आता सांग चंदा, यांची मदत करायला आली म्हणजे तुले पण चिकन खायचं होतं हो ना? आता आजी माझ्या नवऱ्यानं आपल्या मित्रांना जेवण करायला बोलवलं, मी काही मदत नाही करीन तर मग तुम्हीच माझ्यावर चिडान का घरचे कामं नाही करत? ते तर तुझी बोंबच आहे म्हणा. घरची कामं म्हटलं तर तुला आळस येते ना. अशा पार्ट्या करायला आळस नाही येत. आजी मी आळशी नाही आहे, मी सर्वच कामं करतो. माहीत आहे मला. तू मला नको शिकव. आता पहिले वाढ मला जेवाले. खूप भूक लागली आहे. ह्या लोकांना मारलं तर जास्तच लागली आहे. पण आजी तुम्ही तर घरी जेवल्या ना. जेवलं म्हणून का भूक नाही लागेल का? चल वाढ लवकर जेवण. नाही बापू रावल्या, तू इकडे ये. तू जेव माझ्यासोबत. ना तुम्ही दोघं ना तू चंदा बिलकुल जेवायचं नाही. माया झाल्यावर जेवायचं. हो आजी येतो. वाढलं तू ना सर्व जेवण चंदा? हो आजी. जेव रे बापू रावल्या. आजी या रावल्याने खूप बापू बापू करून राहिली. मन्या भाऊ काहीतरी गडबड आहे. मला वाटते गण्या यानं आजीपाशी जाऊन चुगल्या लावल्या आहे म्हणून तर आजी इथं आली. नाही तर आजी तर घरी झोपली होती चुपचाप. ते तर तुम्हाला उल्लू बनवाले आजी झोपली होती. पण ह्या रावल्यानं पण नक्की चुगल्या लावल्या आहे मन्या भाऊ. हो 100%. आता आपली पार्टी काही होणार नाही. लास्ट टाइम सारखंच झालं आपल्यासोबत. जाऊ दे, कधी पार्टीच नाही करू आपण.